श्रावण महिना आणि पहिला सोमवार आहे बरोबर. तर सोमवार आहे, सगळ्यात लवकर पावणारी देवता म्हणजे भोलेनाथ आहेत आणि त्या भोलेनाथाचं स्मरण सगळ्यांकडून घडणं महत्वाचं आहे. ज्या ज्या वेळी भोलेनाथांच्या मुखातून 5 मंत्र बाहेर पडले, ते 5 मंत्राचा जाप जरी तुम्ही केला ना तरी तुमच्या सर्व अखंड दुःखाचा नाश झाल्याशिवाय राहणार. पहिला मंत्र आहे प्रणव मंत्र आणि तो प्रणव मंत्र फक्त असा आहे ओम ओम या मंत्राचा तुम्ही जर जाप केला तर कोणतेही तुम्हाला आजार असू द्यात ते आजार नष्ट झाल्याशिवाय राहत नाही. हा पहिला मंत्र आहे प्रणव मंत्र. दुसरा मंत्र कसा आहे तर दुसऱ्या मंत्राचं नाव आहे ओम नमः शिवाय. ओम नमः शिवाय मंत्राचा जर तुम्ही जाप केला तर महाराज ओम नमः शिवाय मंत्राचा जाप केला आणि हा जाप जर तुम्ही अखंड चालू ठेवला तर तुमच्या घरामध्ये वैभव धन संपत्ती नांदल्याशिवाय राहणार नाही. तिसरा मंत्र गायत्री मंत्र. गायत्री मंत्र ओम भूर्भुवस्वः तत्सवितुर्वरेण्यं भर्गो देवस्य धीमहि धियो यो न प्रचोदयात्. या मंत्राचा जाप तुम्ही सकाळी सकाळी सूर्याला नमन करताना सूर्याला पाणी वाहा, त्या पाण्यामध्ये अक्षता टाका, साखर टाका, लाल फुलं टाका, बेलाची पत्र टाका आणि ते पाणी सूर्याला अर्पण करा. आणि असं अर्पण करत असताना तुम्ही त्या मंत्राचा जाप केला तर महाराज तुम्ही तुमचे कोणी पैसे घेतलेले असू द्यात, तुमचं धन तुमच्याकडे येत नसू द्यात, कोणी तुमचे पैसे घेतलेत पण द्यायला तयार नाही, असा जर तुम्ही या मंत्राचा जाप करून सूर्याला पाणी अर्पण केलं, ह्या गायत्री मंत्राचा जाप रविवारी केला तर तुमचे पैसे माघारी येतात. हे त्या मंत्राची ताकद आहे. चौथा मंत्र मृत्युंजय मंत्र. मृत्युंजय मंत्राचा जाप केला तर तुमचा आकातकालीन मृत्यू टळल्याशिवाय राहत नाही. आणि 5वा मंत्र आहे चिंतामणी मंत्र. चिंतामणी मंत्र सगळ्यांनी म्हणायचा आहे. हात वरती करा सगळ्यांनी, 2 मिनिटं सगळ्यांनी वरती हात करायचा आहे. चला, आपल्या चिंतेचं दहन झाल्याशिवाय राहणार नाही, आपली चिंता नष्ट झाल्याशिवाय राहणार नाही. भगवान भोलेनाथाचं चिंतामणी मंत्र सगळ्यात सोपा आहे आणि सगळ्यांनी सहज म्हणता यावा असा मंत्र आहे श्रीराम जय जय राम. श्रीराम जय जय राम. श्रीराम जय जय राम. श्रीराम जय जय राम. एक ताळी उद्या, एक ताळी सगळ्यांनी मागं म्हणायचंय, सगळ्यांनी भजन करायचंय. श्रीराम जय जय राम. श्रीराम जय जय राम. श्रीराम जय जय राम. श्रीराम जय जय राम. प्रथम नमन दुसरे चरणा संताची त्यांच्या कृपादाने कथेचा विस्तार. बाबाजी सद्गुरुदास तुका जिथे ज्ञान विज्ञान संजीव होते, जिथे योग विद्येस सामर्थ्य येते, जिथे मानवाला मिळे मोक्ष गाथा, तया पाय ऋषी सदा नम्र माथा.
कृष्णाय वासुदेवाय हरये परमात्मने प्रणतक्लेशनाशाय गोविंदाय नमो नमः सच्चिदानंद रूपाय विश्वोत्पत्त्यादि हेतवे तापत्रय विनाशाय श्रीकृष्णाय वयं नमः नमो विठ्ठला राजया पांडुरंगा नमो रुक्मिणी माऊली ज्ञानगंगा नमो पुंडलिका नमो चंद्रभागा नमस्कार माझा रुक्मिणी पांडुरंगा रंगा येई हो येई 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 रंगा रंगा येई हो येई विठाई के ठाई माझे कृष्णाई कान्हाई रंगा येई हो येई मस्तक हे पायावरी या वारकरी संतांच्या मातेची या चित्ती अवघी बालकाची व्याप्ती देह विसरी आपुला जवळी घेताशी न गेला प्रस्तुत प्राप्त प्रसंगी चिंतन रूपी सेवे करता निवडलेला अभंग संत श्रेष्ठ तुकाराम महाराज यांचा या अभंगाच्या मार्फत जगत वंदनीय जगद्गुरु तुकोबाराय संत श्रेष्ठ वैराग्याचा मूर्तिमंत पुतळा प्रेमाचा मळा भक्तीचा जिवाळा आणि चैतन्याची चितकळा असे असणारे संत श्रेष्ठ तुकाराम महाराज या अभंगातून आपल्या आईचं एका मातेचं आपल्या मुलावरती आपल्या लेकरावरती किती प्रेम असतं आई मुलाच्या प्रेमापोटी आपलं जीवन जाळत असते आपला देह झिजवून सुद्धा कोणत्याही दुःखाचा कोणताही विचार न करता जे आयुष्यभर लेकराचा विचार करत राहते आयुष्यभर जिच्या चित्तामध्ये चिंतन आहे जिच्या चित्तामध्ये चिंतन आहे चितेवरती जाईपर्यंत जिचं आयुष्य मुलांकरता समर्पित असतं अशा मातेचं वर्णन तुकाराम महाराज या अभंगातून करतात विठ्ठल मातेचं प्रेम आईची माया एका शब्दात व्यक्त व्हावी एवढं आईचं प्रेम कमी नाही या जगाच्या पाठीवर आज बघायला गेलं ना तर एवढा मोठा सोहळा या ठवरे परिवारानं अट्टास केलाय आज बघायला गेलं ना
तर कैलासवासी वैकुंठवासी आपल्या असणाऱ्या तानुबाई मारुती ठवरे यांच्या पुण्यस्मरणानिमित्तचा हा चाललेला एकदिवसीय सोहळा आहे. आज महाराज ठवरे परिवारातली सगळी मंडळी एकत्र असतील. पाहुणे रावळी आज भेटायला येतील. आज बघायला गेलं ना तर हा मंडप एवढा मोठा आहे, साऊंड सिस्टीम एवढी मोठी आहे, कीर्तनाचा सोहळा एवढ्या थाटामाटात चाललाय. सगळी जवळची मंडळी आज इथं उपस्थित आहेत. पण महाराज त्या मातेची 4 लेकरं आहेत ना, ती लेकरं असतील, सुना असतील, नातवंड असतील. आज महाराज हा ठवरे परिवार पोरका झाला. अरे बाबा गेल्यानंतर जिचा मोठा आधार पाठीशी असतो ना, बाप गेल्यानंतर बापाची जागा आणि आईची जागा, दोन्ही जागा जी सांभाळते ना, त्या दैवताचं नाव आहे आई. ज्यावेळी आपल्या आयुष्यातून आई शब्द ऐकला ना, बघा आई शब्दाचा अर्थ काय? आ म्हणजे आत्मा, ई म्हणजे ईश्वर. जिथं आत्मे आणि ईश्वराचं मिलन होतं तिथं महाराज आई हा शब्द तयार झाला. जिच्यामध्ये आत्मा आहे आणि ईश्वराचं स्वरूप आहे म्हणजे ती आई आहे. या जगाच्या पाठीवर देवाला सगळीकडे जाता येत नाही, म्हणून देवानं आईच्या रूपामध्ये देवच खाली पाठवला. जिवंत जागता चालता बोलता दैवत म्हणजे आई आहे. आज ठवरे परिवाराकडे सगळं काही आहे, ऐश्वर्य आहे, बंगला आहे, गाडी आहे, संपत्ती आहे, धन दौलत आहे, मुलं बाळ चांगल्या ठिकाणी कामाला आहेत, चांगलं परिवार आनंदात आहे. पण एक दुःखाची सल त्यांच्या मनात चलते की हे सगळं बघायला, हे सगळं ऐश्वर्य ज्याच्यामुळे निर्माण झालं ते मायबाप आज इथं जिवंत नाहीत. कारण आपल्या आयुष्यामध्ये मायबापाचं असणं एवढं महत्वाचं आहे. अरे ज्याची आई ज्याला सोडून गेली ना, त्याला आईच्या जाण्याचं दुःख विचारा. ज्याला ज्याचा बाप सोडून गेलाय ना, त्याला आपल्या बापाच्या जाण्याचं दुःख विचारा. या जगाच्या पाठीवर सगळ्या गोष्टी तुम्हाला परत मिळतील दादा. या जगाच्या पाठीवर पैशानं सगळं काही विकत घेता येईल, पण महाराज बघायला गेलं ना तर एक गोष्ट लक्षात ठेवा, पैसा म्हणजे सर्वस्व आहे, पैसा म्हणजे सगळं काही आहे असं समजू नका. कारण ज्यांच्याकडे पैसे आहेत ना, पैसा भरपूर असू द्या, पण एक गोष्ट लक्षात ठेवा, पैसा आला ना, पैशानं जेवण विकत घेता येऊ शकतं, पण भूक विकत नाही घेता येत. पैशानं राहिला भला मोठा बंगला विकत घेऊ शकतो, पण घरामध्ये समाधान विकत नाही घेता येऊ शकत. पैशानं झोपायला सुंदर असा बेड विकत घेऊ शकतो, पण समाधानाची झोप विकत नाही घेऊ शकत. आणि पैशानं हुंडा देऊन हुंडा घेऊन बायको करून आणता येऊ शकते, पण पैशानं माय बाप विकत नाही घेता येत. पैसा सर्वस्व नाही. या जगाच्या पाठीवर जे मागूनही परत मिळणार नाही त्याचं नाव आहे आई बाप. आणि हा अमोल किमतीचा देह सुद्धा देवानं आपल्याला दिला. देवानं हा मानवी शरीर दिलं, देवानं अमोल किमतीचा देह दिला. कारण देवाला वाटलं हे लोक काहीतरी करतील. कारण या जगाच्या पाठीवर हा मृत्यू लोक असा आहे की इथं कोणी पण जन्माला येऊ द्यात, त्याला मरण निश्चित. Amor
सृष्टीवर या मृत्यू लोकामध्ये एकही मनुष्य, एकही जीव, एकही अवतार तुम्हाला असा सापडणार नाही की त्याला मरण नाही. समजतंय ना? पाणीव मी सांगते ते लक्षात येतंय? कोण असं दाखवा मला की महाराज मला मरणच नाही, मी अमर आहे, मी मरू शकत नाही. आहे का कुणी असं? पुरुष मंडळ, महिला मंडळ आहे? प्रत्येकाच्या जाण्याचा दिवस वेगळा असू शकतो, प्रत्येकाच्या जाण्याची वेळ वेगळी असू शकते, प्रत्येकाच्या जाण्याचं साल वेगळं आहे, पण मी जाणारच नाही असा एकही माणूस तुम्हाला सापडणार नाही. कारण निसर्गाचा नियम आहे, उपजे ते नासे, नाशे ते पुनरपी दिसे, हे घटिका यंत्र जैसे परिभ्रमेगा. सगळे जाणार आहेत, जावं लागणार आहे. आता इथं जन्माला आले, जायचं सगळ्यांना नाही, पण या मरणापासून वाचण्याचा प्रयत्न कुणी केला नाही असं कोण आहे का? आहे? इथं जन्माला आलोय पण मरणाची कुणाला भीती नाही, मरायचंय म्हणून आपण मरणापासून वाचण्याचा प्रयत्न करणं सोडून देतो का? एखादं साधं पोटामध्ये दुखत असू द्यात की माणसाला भीती वाटते की पोटात कशानं दुखतंय, मग लगेच आपण पुढचा इलाज करतो. आधी काय करतो? लिंबू आणि सोडा घेतो. पोटात दुखायचं राहिलं तर राहिलं, परत आणखीन पोटात दुखायला लागलं की आपण काय करतो? मेडिकल मध्ये जाऊन काय आणतो? पोटदुखीची गोळी आणतो, गोळी खातो. आपल्याला वाटतं गोळी खाल्ल्यानंतर तरी माझं दुखायचं थांबेल, ते झाल्यानंतर अजून दुखायला लागतं, मग अजून भीती वाटते. आता काय करायचं? हॉस्पिटल मध्ये जातो, काय पोटाच्या टेस्ट असतील, सोनोग्राफी असेल ते करून घेतो. अजून भीती वाटते, डॉक्टर सांगतात असं असं आहे, तुम्हाला ऑपरेशन करावं लागल, मग त्याच्याकरता ऑपरेशन करतो. म्हणजे याच्यापासून आपण मरणापासून वाचतो असं आहे का? आहे का असं? आपण फक्त पुढं काय सरकवतो, काय पुढं सरकवतो? नवे नवे मरण हे कुणाला चुकलं नाही, मरण तर येणारच आहे, पण मरणाची भीती माणसाला सगळ्यांना आहे, भीती वाटते. आम्ही सुद्धा तुम्हाला कीर्तनात सांगत असतो की मरण सगळ्यांना येणार आहे, मरणाला घाबरू नका, प्रत्येकाच्या आयुष्यात मरण हे निश्चित आहे, मरणाला सामोरी जा. पण आम्हाला सुद्धा प्रवासामध्ये ड्रायव्हरनं अचानक ब्रेक दाबावा, आमच्या सुद्धा काळजाचा ठोका चुकतो महाराज. कारण भीती सगळ्यांनाच आहे, मरणाची भीती सगळ्यांना आहे. मरण यावं असं कुणालाच वाटत नाही, पण मरण कधी सांगून येत नाही. जाणार आहे बाबा, हा देह जाणार आहे, देवानं वापराय दिलंय. देह जाणार, 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 देह जाणार. त्याची काळोबा खाईन, त्याची काळोबा खाईन, त्याची काळोबा खाईन. देह जाईन, 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 देह जाईन. यासी काळोबा, यासी काळोबा, यासी काळोबा.
देह जाईन देह जाईन देह जाईन देह जाईन त्याशी काळोबा खाईन त्याशी काळोबा खाईन वा देह जाईन जाईन त्याशी काळोबा खाईन कधी काळाच्या तोंडात आपण जाऊ हे आपल्याला सुद्धा कळणार नाही म्हणून इथं जे मनुष्य रूपात आली ते पण गेले संत होते ते पण गेले एवढंच नाही देवादिकांचे अवतार होते पण ते सुद्धा उरले येथे नाही उरू आले अवतार देवादिकांना पण हे चुकलं नाही मग तुम्ही आम्ही कोण आहे काळजी ओढी पडेल बजेवा 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 सोडविन देवा माया बाबा सोडविन देवा माया बाबा काळजी ओढी पडेल बजेवा काळजी ओढी पडेल बजेवा सोडविना सोडविना देवा माया बाबा काळजी ओढी पडेल बजेवा काळजी ओढी पडेल हा काळ सर्वांच्या वाटेला येणार सगळ्यांनी पुढे सरकून बसा थोडं थोडं चला मागून येणारी मंडळी मागं बसतील पुढे या पुरुष मंडळ तुम्ही पण सरा पुढं चला पुढं पटपट म्हणून तो काळ सर्वांच्या वाटेला येणार आहे इथं बसलेल्यांना माझा प्रश्न आहे बघा बाबा तुमच्या घरामध्ये आजोबा आहेत का पुढे बसलेले बाबा तुम्हाला म्हणते तुमचे आजोबा आहेत का आजोबा नाही पणजोबा नाही तुमचे वडील नाही गेले मग आता नंबर कुणाचा आहे आजोबा म्हणतील बरं मला घालवायला म्हणजे सांगायचं तात्पर्य काय आजा गेला पंजा गेला बाप मसना गेला देखत देखत ना तू बंधू कोई तय सदाना देखत देखत ना तू बंधू कोई तय सदाना देखत देखत ना तू बंधू कोई तय सदाना आजा मेला पंजा मेला बाप मसना गेला देखत देखत नातू पंतू तोही तैसा झाला उठा उठा जागा पाठी भयाले मोठे पंढरी वाचुनी तुका ठाव नाही कोठे सांगण्याचं तात्पर्य काय आपले आजोबा राहिले नाहीत आपले पंजोबा राहिले नाहीत आपला बाप सुद्धा राहिला नाही आणि आपण सुद्धा राहणार जायचं सगळ्यांना आहे जावं लागणार आहे
जायचं सगळ्यांच्या हातामध्ये नाही, जाणं देवाच्या हातात आहे. नीट ऐका बरं का, इथून जाणं आपल्या हातामध्ये नाही, जाणं देवाच्या हातात आहे. पण इथून कसं जायचं हे मात्र कुणाच्या हातात आहे? महिला मंडळ सांगता का जाऊ घरी? देह तव आहे प्रारब्धाधीन, देह तव आहे प्रारब्धाधीन, देह तव आहे प्रारब्धाधीन, देह तव आहे प्रारब्धाधीन. सर्व माझा काळ तुझी या चिंतने, सर्व माझा काळ तुझी या चिंतने, सर्व माझा काळ तुझी या चिंतने. पाया वाचा याच कामी सीन पाहू भार, याच कामी सीन सर्व माझा काळ तुझी या चिंतने, सर्व माझा काळ तुझी या चिंतने, सर्व माझा काळ तुझी या चिंतने. वा, योग्य प्रमाण. एकदा जोरात टाळी वाजवायची. वा. देह सर्व आहे प्रारब्धा अधीन. हे सगळं कशाच्या अधीन आहे? प्रारब्धात लागतंय. मरण यायचं तेव्हा येणार आहे, जन्म जिथं व्हायचं आहे तिथं होणार आहे, मरण जिथं यायचंय तिथं येणार आहे. कारण हे शरीर तुम्ही म्हणसाल महाराज हा आत्मा देवानं दिलाय, हे शरीर देवाचं आहे, पण हे देवाच्या सुद्धा हातात हे शरीर पंचमहाभूतांचं आहे. कुणाचं आहे? पंचमहाभूताचं. कारण आत्म्यानं विनंती केली देवाकडे, पण तिथं काय कामी आलं नाही, म्हणून आत्म्यानं विनंती केली पंचमहाभूताकडे की मला काही कालावधी करता देह द्या. आणि ज्यावेळी आत्म्यानं पंचमहाभूतांकडे विनंती केली त्यावेळी आत्मा पंचमहाभूतांकडे विनंती करतोय, त्यावेळी पंचमहाभूत म्हटले ठीक आहे मी तुम्हाला शरीर द्यायला तयार आहे, पण एक गोष्ट लक्षात ठेवा, ज्यावेळी मी माझं शरीर परत न्यायला येईल ना त्यावेळी माझं शरीर मला कसं पाहिजे? माघारी पाहिजे. त्यावेळी पंचमहाभूतांनी विचारलं की ज्या दिवशी मी हे शरीर न्यायला येईल त्यावेळेस तू म्हणायचं नाही मी आई झाली आहे, मी मामा झालोय, मी बाप झालोय, मी काका झालोय, मी आत्या झालोय, अशी कारण सांगायची नाही, तरच मी माझं शरीर तुला द्यायला तयार आहे. दुसरं कारण सांगितलं पंचमहाभूतांना, मी ज्यावेळी शरीर न्यायला येईल ना त्यावेळेस तू मला असं नाटकं सांगायची नाही की मी जेवण करतोय, मी झोपलोय, मी अभ्यास करतोय. ज्या ज्या वेळी मी आमचं शरीर न्यायला येईल त्यावेळी शरीर न्यायला येऊ आणि शरीर घेऊन माघारी जाऊ. परत पंचमहाभूतानं सांगितलं की ज्या ज्या वेळी आम्ही आमचं शरीर न्यायला येऊ त्यावेळी तो आम्हाला सांगायचं नाही की मी नुकताच जन्माला आलोय
माझं वय 5 वर्ष आहे, माझं वय 20 वर्ष आहे, माझं वय 100 वर्ष आहे, माझं वय 60 वर्ष आहे. इथं वयाची नाटकं चालणार म्हणून कोणत्या पण वयात येऊ शकतं ना त्याला मरण म्हणतात. कोणत्याही ठिकाणी येऊ शकतं ना त्याला मरण म्हणतात. मरण बघत नाही तू जेवण करतोय, मरण बघत नाही तू झोपलाय, मरण बघत नाही तू चालत आहे, मरण बघत नाही तू गाडीवर आहे. कोणत्याही स्थितीमध्ये येऊ शकतं ना त्याला मरण म्हणतात. मरण बघत नाही तुझं कोणाशी नातं काय, तू बाप झालाय, तू आई झालीये, तू आजी झालीये, तू आत्या झालीये, तू मामी झालीये, तू बाबा झालाय, तू आजोबा झालाय, अजिबात नाही. कोणत्याही नात्यात येऊ शकतं ते मरण आहे, कोणत्याही स्थितीत येऊ शकतं ते मरण आहे, कोणत्याही वयात येऊ शकतं त्याचं नाव मरण आहे. कारण कधी कधी बघा जन्माला आलेलं बाळ सुद्धा काय होतं, मरण पावतं. कारण जन्माले बाळ त्याची वाट पाहे काळ, त्याची वाट पाहे काळ, त्याची वाट पाहे काळ. त्याची वाट पाहे काळ, त्याची वाट पाहे काळ, त्याची वाट पाहे काळ. जन्माले बाळ त्याची वाट पाहे काळ, त्याची वाट पाहे काळ, त्याची वाट पाहे काळ. जन्माले बाळ त्याची वाट पाहे काळ, त्याची वाट पाहे काळ, त्याची वाट पाहे काळ. वा. जन्मा आले बाळ त्याची वाट पाहे काळ. म्हणून जन्माला आलेलं बाळ सुद्धा मरण पावतं. मरण येणं हे नैसर्गिक आहे, मरण येतच, ते थांबवता येत नाही. पण जीवन जगताना असं जगा की आपल्यामुळं कधी कुणाच्या डोळ्यात पाणी आलं नाही पाहिजे, आपल्यामुळं कधी कोणाचं हृदय दुखवलं नाही पाहिजे, आपल्यामुळं कोणाला त्रास नाही झाला पाहिजे. असं जर ज्याचं जीवन झालं ना तर शेवटच्या क्षणी त्याला भगवंत भेटल्याशिवाय राहत नाही. फक्त जगणं चांगलं ठेवा, जगणं. आणि एक गोष्ट लक्षात ठेवा, आई बाप गेल्यानंतर त्यांचा सोहळा किती मोठा घातला काय, त्यांच्या श्राद्धानिमित्त कीर्तन आहे, भजन आहे, मोठं महाराज परिवार उपस्थित राहिलाय, जेवणाचा कार्यक्रम आहे. पण आई वडील गेल्यानंतर जिवंतपणी आई वडिलांना हाक मारली नाही आणि आई वडील गेल्यानंतर एवढा मोठा सोहळा घातला काय, त्याला महाराज काडी मात्र किंमत. आणि आम्हाला कधी कधी वाईट वाटतं महाराज की श्राद्धाचे कार्यक्रम असू द्यात, वाढदिवसाचे कार्यक्रम असू द्या, मी कीर्तनकार असून सांगते बरं का, कधी कधी काय होतं की काही माणसं खरंच त्या पात्रतेची असतात की त्यांचं कौतुक केलं पाहिजे, पण 2 कार्यक्रमात कीर्तनकारांना जास्त खोटं बोलावं लागतं बरं का. एक म्हणजे एखाद्या बेवड्याच्या श्राद्धाला, ते महाराज दारू पिऊन मेलेलं असू द्यात, बेवडा असू द्यात, घरामध्ये बायकोला मारून त्रास देत असू द्यात, पण त्यांच्या सुद्धा कीर्तनाला आम्हाला जावं लागतं आणि आम्हाला म्हणावं लागतं याजसाठी केला होता 8 तास शेवटचा दे. म्हणजे महाराज काय अवघड वेळ आले. आणि असं झाल्यावर आहे ना, खोटं जर महाराज उपमा दिली, खोटं जर वर्णन केलं तर महाराज कीर्तनाला येणारे कीर्तनकार सुद्धा नरकात, मृदंग वाजवणारे सुद्धा नरकात, ऐकणारे सुद्धा नरकात, गाणारे सुद्धा काय काय जण म्हणतील टाळकरी स्टेप आहेत. अहो ते तर सगळ्यात आधी नरकात, कारण त्यांनी पंचपदीला सुरुवात केलेली असते. म्हणजे सांगायचं तात्पर्य काय की कुणाचंही श्राद्ध असू द्या, खरंच
काही व्यक्ती अशी असतात, वाढदिवस असू द्यात, मोठमोठ्या मंत्र्यांच्या वाढदिवसाला सुद्धा महाराज कीर्तनाचे कार्यक्रम असतात. त्या मंत्र्यानं कधी कुणाचा 1 रुपया सोडलेला नसू द्यात, लोकांना महाराज त्रास दिलेला असू द्यात, पण त्यांच्यासाठी आम्हाला म्हणावं लागतं अकल्प आयुष्य व्हावे तया खुळा. म्हणजे अवघड आहे सगळं दादा. म्हणून तुम्हाला जर वाटत असेल ना की आपल्या वाटेला पुण्य पडावं, आपला सुद्धा सोहळा असाच थाटात व्हावा, आपल्याला लोकांनी असंच लक्षात ठेवावं. अरे काय पुण्य असेल या माऊलीचं. आज बघा ना, ठवरे परिवारानं याच्यासाठी थाटलेला हा सोहळा आहे. मातेच्या पुण्यस्मरणानिमित्त, मातेच्या श्राद्धानिमित्त इथं कीर्तनाचा कार्यक्रम आहे. पण मातेचं पुण्य केवढं असावं हे मला सांगायची गरज नाही. ज्या अर्थी या मंडपामध्ये बसायला जागा पुरत नाही ना, ती माताच पुण्यवान होती महाराज. तिच्या पायात ताकद आहे. कारण पैसे देऊन सुद्धा महाराज समाज कीर्तनाला उपस्थित होत नाही. आज हा सगळा मंडप भरलेला आहे. काही वेळा असं होतं की शेवटी फुलं पडायच्या टायमिंगला लोक डायरेक्ट फुलं टाकायला येतात. पण आज त्या मातेची पुण्याई म्हणा, आज ती 4ही मुलं बाळ म्हणा, आमचे नाता भाऊ असतील, आमचे दत्ता भाऊ असतील, सोनू भाऊ असतील, त्याचबरोबर ही 4ही भावंड, लालासू भाऊ असतील, ही 4 मुलं, त्यांच्या बायका असतील. आल्या आल्याच मला एवढं छान वाटलं की माझी भेट आमच्या सोनाली ताईंशी झाली. आपल्या ताई आहेत ना, मी त्यांना विचारलं की ताई कसं काय झालं आपल्या आईंचं, म्हणजे आजार होता का कोणता. तर ताई सांगत होत्या की नम्रता ताई, आमच्या आस्थानात त्या सासूबाई आहेत, पण आम्ही 4घी जावा आहे ना, आम्ही 4घी जावा त्यांच्या सुना असलो ना, तरी लेकीच्या वर ज्या माऊलीनं प्रेम दिलं ना, ती माऊली आज इथं घरात उरली नाही. लेकीच्या वर आम्हाला माया लावली, लेकीच्या वर आम्हाला प्रेम दिलं. आमच्यावरती एवढा त्यांचा जिव्हाळा, एवढं प्रेम होतं त्यांचं की आम्ही बाहेर जर गावाला निघालो ना, पुण्याला राहिला, की महाराज आमच्या सासूबाईंचं हृदय भरून यायचं, डोळे पाणवायचे आणि जाता जाता घट्ट मिठी मारून आम्हाला रडायच्या. आणि त्यांच्याबद्दलचं असणारं प्रेम, त्यांच्याबद्दलची असणारी भावना आज इथं त्या पुढे आहेत. मगाशी वरती मला सांगताना महाराज त्यांचं डोळं पाणवले, ते रडायला लागले. आता सुद्धा त्यांना अश्रू अनावर झालेत. त्यांना सण होईना की आपल्या घरामध्ये आपल्या आईचं असणं. सासूबाई तर नाही म्हटल्या, आमच्या त्या आईच आहेत. आपल्या घरामध्ये आईचं असणं काय असतं. आपल्या सासूच्या आपल्यावरती भरभक्कम आधार होता, त्यांचा आशीर्वाद पाठी होता. आणि आज ज्यांच्यामुळे आमच्या घराला घरपण होतं ना, अरे आम्हाला आमच्या आई केव्हा आठवल्या, ज्यावेळी अंगणातली ही तुळस आहे ना, जिच्या जाण्यामुळे ती तुळस सुद्धा महाराज कोरडी पडली, ती तुळस सुकून गेली. आम्हाला आमचे सासूबाई तेव्हा आठवल्या, ज्यावेळी आमच्या सासूबाईंच्या घरात असण्यानं आमच्या घराचं गोकुळ बनून गेलं. आमच्या सासूबाईच्या घरात असण्यानं आम्हाला सासूबाई आठवायच्या, घरात बसलेल्या आमच्या सोबत गप्पा मारताना आम्हाला सासूबाई आठवायच्या, या वरंड्यात बसलेल्या आम्हाला सासूबाई आठवायच्या. अरे एखाद्यानं गरम गरम स्वयंपाक करावा आणि त्या चुलीवरती फुगलेली भाकरी पाहिली ना, की महाराज आपल्याला आपल्या आईची, आपल्याला आपल्या सासूबाईची आठवण होते. खुंटीला अडकवलेली जपाची माळ पाहिली ना, की आम्हाला आठवायचं आमच्या आई सुद्धा अशाच जप करायच्या, असंच भजन करायच्या, असंच नामस्मरण त्यांचं चिरकाळ चालू असायचं. पण आज महाराज त्या 4ही लेकरांना, लेकीनं, लेक सुद्धा महाराज जर बघायला गेलं तर त्यांचा सुद्धा देहांत झाला. आज ही 4ही पोरं पोरकी झाली महाराज. सगळं काही आहे, पण इथं बसलेल्यांना माझा प्रश्न आहे, तुमच्या घरी गाडी असू द्या, बंगला असू द्या, धनदौलत असू द्या, पण तुमच्या घरी मायेने हाक मारणारी आई नसेल आणि डोक्यावरती
आशीर्वादाची थाप देणारा जर बाप नसेल ना दादा, तर त्या घराला घर पण राहत नाही. अरे आईचं काय प्रेम असतं, आईची काय माया असते. 4 लेकरांना सांभाळलं, लहानाचं मोठं केलं, नातवंडांना मोठं केलं, सगळा घरदार मोठा, चांगल्या ठिकाणी वेल एज्युकेटेड आहे. जर बघायला गेलं ना तर एवढं सगळं करणारी माऊली, आज ती माऊली त्या घराची छाया हरपली दादा. हो, काही जण म्हणतील दादा आईची जागा जगामध्ये कोणीच घेऊ शकत नाही. आज मला प्रत्येकाला, मी इथं तुम्हाला आई सांगायला आले, पण मला सांगा प्रत्येकाची आई मी सांगू शकेल का? हो सांगा, आई मला येईल का तुमची आई सांगायला? येईल? इथं बसलेले बाबा मला येईल का तुमची आई सांगायला? मला कोणाच्या आईचं वर्णन करता येणार नाही, कारण प्रत्येकाच्या परीनं प्रत्येकाची आई आपापली आई कशी होती, वेगवेगळी होती. अरे आईचं वर्णन करावं असं पुस्तकाचं नाही, आईवरती कादंबरी कराव्या अशा कादंबऱ्या नाहीत. आईच्या उपकाराबद्दल काही लिहावं तर महाराज अख्ख्या समुद्राची लेखणी जरी केली आणि आभाळ जर लिहायला घेतलं ना तरी सुद्धा ते आभाळ कमी पडल. एवढे उपकार आईचे आहेत, त्याचं कधीच महाराज कंपॅरिझन होऊ शकत नाही. एवढे उपकार त्या आईचे आहेत. आईनं काय केलं? आई तुझ्या मूर्तीवाणी या जगात मूर्ती नाही. आई तुझ्या मूर्तीवाणी या जगात मूर्ती नाही. अनमोल जन्म दिला गाय तुझे उपकार फिटणार 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 नाही. आई तुझ्या मूर्तीवाणी या जगात मूर्ती नाही. आई तुझ्या मूर्तीवाणी या जगात मूर्ती नाही. अनमोल जन्म दिला गाय तुझे उपकार फिटणार नाही. अनमोल जन्म दिला गाय तुझे उपकार फिटणार नाही. अनमोल लहानपणी रांगत रांगत जेव्हा होतो ताना, अमृताहुनी गोड पाजिला असताना. अमृताहुनी गोड पाजिलास पाना. लहानपणी रांगत रांगत जेव्हा होतो ताना, अमृताहुनी गोड पाजलास पाना. अमृताहुनी गोड पाजिलास पाना. अमृताहुनी हुनी गोड पाजिलास पाना. आई तुझ्या प्रेमाची ग कधी जाणीव झाली नाही. आई तुझ्या प्रेमाची ग कधी जाणीव झाली नाही. अनमोल जन्म दिला गाय तुझे उपकार फिटणार नाही. अनमोल जन्म दिला गाय तुझे उपकार फिटणार नाही. अनमोल जन्म दिला गाय तुझे उपकार फिटणार नाही. अनमोल जन्म दिला गाय तुझे आई तुझ्या मूर्तीवाणी या जगात मूर्ती नाही. अनमोल जन्म दिला गाय तुझे उपकार फिटणार नाही. लहानपणी रांगत रांगत जेव्हा होतो ताना, अमृताहुनी गोड पाजलास पाना. अमृताहुनी गोड पाजलास पाना. तुझ्या या उपकाराची कधी जाणीव झाली नाही. अनमोल जन्म दिला गाय तुझे उपकार फिटणार नाही. अरे काय केलं आमच्या आईनं? अरे 9 महिने आम्हाला उदरात वाढवावं आणि 9 महिने आमचं ओझं पोटात घेऊन फिरावं. इथं बसलेल्यांना माझा प्रश्न आहे, 2च तास
3च किलोचा डबा आपल्या पोटाला बांधून बघा, मग कळेल आईचं महत्व काय, आईची किंमत काय. एवढंच नाही, आईनं 9 महिने आम्हाला उदरात वाढवावं, आमच्यासाठी महाराज प्रसूती यातना सोसाव्यात. आणि एवढंच नाही, प्रसूती यातना सोसून सुद्धा मूल जन्माला आलं ना की महाराज आई सगळं दुःख विसरते. त्या मुलाला हसताना पाहिलं ना की आईचं महाराज सगळं दुखणं विसरून जातं. आणि लहानपणी आईनं आम्हाला हातात घ्यावं, तळ हाताच्या पोडाप्रमाणे जपावं, भरभरून आम्हाला बघावं. लहानपणी आम्हाला गनपावंडर करावा, आंघोळ घालावी, कपडे घालावेत आणि शाळेत पाठवावं. पण शाळेत जात असताना एक मला प्रसंग आठवतो एका आईचा, की महाराज आई लहाना तळ हाताच्या फोडाप्रमाणे जपते, लहानाचं मोठं करते. पण आत्ताच्या काळामध्ये त्या आई वडिलांना वेळ द्यायला मुलांकडे वेळ राहत नाही. अरे वेळ निघून गेल्यानंतर जागा होण्यापेक्षा जोपर्यंत आपल्या मायबापाकडे वेळ आहे ना, जोपर्यंत ते चालतायत, बोलतायत, हसतायत, उठतायत, तोपर्यंत त्यांना वेळ द्या. वेळ निघून गेल्यानंतर आई वडिलांचा देह सरणावरती ठेवलेला असू द्या, पोरग महाराज पळत पळत येतं, आईचा देह सरणावरती आहे, डोकं आपटतं, ते पोरग रडतं, आई अगं मला का सोडून गेली तू, आई अगं तू आता मला सोडून गेली, मला मायेने हाक कोण मारणार आहे, आई तू निघून गेली ना, निस्वार्थ माझ्यावरती प्रेम कोण करणार आहे, आई अगं तू निघून गेली ना, या हातानं मला गरम गरम भाकरी कोण खाऊ घालणार आहे. कारण पोराला महाराज किती घाई गडबड असू द्यात, पोरानं सांगावं आई अगं मला उद्या सकाळी लवकर जायचंय ग, 7 वाजता मला कामाला जायचंय, लवकर निघायचंय घरून. पोरग 7 वाजता सांगतं, आईला सांगतं मला लवकर उठव, 7 वाजता मला जायचंय. जगातलं एकमेव अलार्म असं आहे की ते वेळेच्या आधी जागं होतं. माझ्या मुलाला 7ला जायचंय, आई महाराज 3-4 वाजताच उठून बसते, तिचा जीव जीवात राहत नाही. माझं बाळ आता कामाला जायचंय, आता गेल्यावरती कधी माघार येईल, मग मी त्याच्यासाठी काय करू, काय बनवू, काय नको. गरम गरम पाणी महाराज तापवायला ठेवते, मुलाला उठवते, बाळा आंघोळ करून घे. तेवढ्यामध्ये इकडं आई तो बघ 7 वाजत आल्यात, गाडी येईल ना, अगं काय करते तू. तेवढ्यामध्ये आई म्हणते बाळा थांब रे, थोडं खाऊन जा, असं कर तू भाकरी आणि दूधच खा. गरम दूध ठेवलेलं असतं आणि गडबडीमध्ये तिला सांडशी पण सापडत नसावी, पक्कड सापडत नसावी. आई महाराज पोरग कालवा करता, अगं आई उरक पटकन, माझी बस येईल, माझी बस निघून जाईल. क्षणाचाही विलंब न करता, कोणताच विचार न करता, पक्कड सापडत नाही म्हणून आई महाराज चुलीवरचं गरम गरम दुधाचं पातेल आपल्या हाताने उचलते आणि बघ दिशेनं दूध ओतते ताटात. मला सांगा तिला भाजत नसेल का, चटका बसत नसेल, पण त्या मुलाच्या प्रेमाच्या पुढे आईला कोणताच त्रास दिसत नाही दादा. घास भरवावा, आई म्हणते बाळा आता निघालाय, तू कधी रे माघारी यायच्या माझा सोन्या. आईनं पोराच्या तोंडावरून हात फिरवावा आणि असं करत करत ते पोरग निघून जातं बाहेरच्या गावी. बाहेरच्या गावी गेलं, चांगलं शिकलं, चांगल्या ठिकाणी कामाला लागावं आणि कामाला लागल्याबरोबर एक दिवशी पोरग माघारी यावं. कितीतरी वर्ष झालं पोरग घरी आलं नाही, आई चिंता करत होती आणि अचानक पोरग घरी येतं, पण येताना महाराज एकटं येत नाही, जोडीनं येतं. त्यावेळी आईच्या लक्षात येतं पोरानं लग्न केलंय, पण दारात आलेल्या पोरानं अचानक लग्न केलं म्हणून आई त्याच्यावर ओरडत नाही. आई म्हणते बाळा थांब, लक्ष्मी घरात येते ना, तिला ओवाळू देत.
महाराज माप ओलडून जिला आत घेते. मुलानं सांगावं, आई आता मला गावाला राहायची इच्छा नाही. आता असं करू, ही गावची 25 गावची जी जमीन आहे, काय 2-3 एकर असेल, ती विकून टाकूया. आणि असं करू, आपण तिघं सुद्धा शहरामध्ये राहायला जाऊ, पुण्याला राहायला जाऊ. असं म्हटल्याबरोबर आई म्हणते, सोन्या अरे तुझ्यानंतर कोण आहे रे मला, आणि ही विचारायची गरज नाही. तुला वाटतंय ना, विकून टाक जमीन, जाऊ आपण पुण्याला राहायला. पोरग जमीन विकून टाकतं. आलेल्या जमिनीचं 30-35 लाख रुपये घेतं. आणि मुलगा आईला सांगतो, स्टँडवरती महाराज सत्य घटना आहे बरं का. म्हणजे कधी कधी मला विशेष वाटतं की महाराज मुलं अशा आई बापा बरोबर कशी वागू शकतात. जमीन विकली, आईला घेऊन स्टँडवर आला सातारच्या जवळच कोणतं तरी गाव आहे, त्या ठिकाणी झालेली ही सत्य घटना आहे. पुण्याला गाडी निघाली. नवरा बायको स्टँड वरती बसलेत, आई शेजारी बसलीये. पोरगा अचानक आईला म्हणतो, आई तू इथंच बस. असं करतो, पुण्याची बस किती वाजता जाणार आहे तेवढी चौकशी करून येतो. मुलगा गेला चौकशी करायला, तो माघारी लवकर आला नाही. सून म्हणते सासूबाईंना, आई ते किती उशीर गेलेत, अजून माघारी आले नाहीत, ते कधी येत आहेत ते मी बघून येते. सून सुद्धा जाते, ती सुद्धा महाराज माघारी येत. 1 तास झाला, 2 तास झाला, 10 वाजता स्टँडवर पोहोचणारी मंडळी 1 वाजली, 2 वाजली, 5 वाजल्या, तरी सुद्धा महाराज पोरग आणि सून काय परत माघारी आली नाही. ती आई तिथंच वाट बघत बसले. माझं बाळ आत्ता येईल, आत्ता मला घेऊन जाईल, माझं बाळ, माझं बाळ. एक म्हातारे आजोबा तिथं आले, म्हणले, बाई इथं तुम्ही का बसलाय? मी सकाळपासून तुम्हाला पाहतोय, तुम्ही इथंच आहे. त्यावेळी ती आई म्हणते, दादा माझी सून आणि माझा मुलगा विचारपूस करायला गेलेत की बस कधी येणार आहे, पुण्याला जाणारी बस किती वाजता आहे. ते बाबा म्हटले, आई अहो पुण्याला जाणारी बस दुपारी 2 वाजता कधीच गेली, आता 6 वाजले. त्यावेळी आईच्या लक्षात आलं की पोरग आपल्याला इथं कायमचं सोडून गेलं. तेव्हापासून आज तागायत ती म्हातारी, कधी जर तुम्ही गेला ना महाराज, तर सातारच्या स्टँडवर अजूनही महाराज ती म्हातारी आई भीक मागत फिरते. काय करते? अरे एवढी वेळ तुम्ही आईवर आणून सोडता की जिनं तुम्हाला पैसे कसे कमवायचे शिकवले, तुम्हाला स्वतःच्या पायावरती उभा राहायला शिकवलं, पण महाराज आज तुम्ही तिच्यावर एवढी परिस्थिती आणली की त्या म्हातारी आईला भीक मागावी लागते. एक गोष्ट लक्षात ठेवा, स्वामी तिन्ही जगाचा, आई विना. अरे जगातलं सगळं ऐश्वर्य जरी देव केलं, जगातली सगळी संपत्ती जरी देव केली ना, तर त्या आईच्या प्रेमाची तुलना होऊ शकत नाही. म्हणून आईची माया, आईचं प्रेम जाणून घ्या. एक मुलगा असाच महाराज लंडनला कामाला गेला. आईनं फोन करावा, पहिले 2-4 दिवस त्यांनी फोन उचलला, पण नंतर त्यानं कायमचा फोन उचलायचा बंद केला. 4 महिने झाले, 6 महिने झाले, वर्ष झालं, 1.5 वर्ष झालं. 1.5 वर्षानं मुलाला वाटलं की गावी जावं आणि आपल्या आईला भेटावं. गावच्या घरी मुलगा आला, दार उघडलं तर महाराज त्या ठिकाणी आई नव्हती, पण आईचा महाराज देह मात्र होता. तो देह सुद्धा महाराज मुंग्यांना खाल्लेला, मुंग्या किड अर्धवट राहिलेला देह. मुलगा आपल्या सोबत बोलत नाही, मुलगा इकडं गावी येत नाही, म्हणून त्या मातेनं महाराज 1.5 वर्षापूर्वीच आपला प्राणत्याग केला. म्हणून आई वडील गेल्यानंतर त्यांची किंमत जाणण्यापेक्षा
जोपर्यंत जिवंत आहे ना तोपर्यंत त्यांची किंमत जाणार। आई वडिलांचा आत्मा म्हणत असतो, मी तुझ्यासाठी जीवन जाळिले रे बाळा, कधी नाही पाणी पाजले, मी तुझ्यासाठी जीवन जाळिले रे बाळा, कधी नाही पाणी पाजले, मी तुझ्यासाठी जीवन जाळले रे बाळा, तूने नाही पाणी पाजले, मी तुझ्यासाठी जीवन जाळले रे बाळा, तूने नाही पाणी पाजले, मी तुझ्यासाठी जीवन जाळले रे बाळा, कधी नाही पाणी पाजले, मी तुझ्यासाठी जीवन जाळले रे बाळा, कधी नाही पाणी पाजले, मी तुझ्यासाठी जीवन जाळले रे बाळा, तूने नाही पाणी पाजले, मी तुझ्यासाठी जीवन जाळले रे बाळा, तूने नाही पाणी पाजले, मेल्यावरती रडतो कशाला, उगीच ताण नको देऊ कशाला, उगीच दान देऊ नको कशाला, उगीच दान देऊ नको कशाला, नको देखावा दाऊ जगाला, मोडला नाही कधी रुपया तुझाला, मोडला नाही कधी रुपया तुझा, मोडला नाही कधी रुपया तुझा, तुला पाहून प्राण रोखले रे बाळा, कधी नाही पाणी पाजले, मी तुझ्यासाठी जीवन जाळले बाळा, तुझे नाही पाणी पाजले, मी तुझ्यासाठी जीवन जाळले बाळा, तुझे नाही पाणी पाजले, पुष्पफुलांची सजवली डोली, स्मशानात मी बांधली खोली, जीवनात मी वाढली कोठी, जीवनात मी वाढली कोठी, आता तुझ्याशी कोणी न बोली, शेवटी अंगठाने पाणी प्याली, शेवटी गटाने पाणी प्याली, शेवटी गटाने रे बाळा, तुझे नाही पाणी पाजले, तुझ्यासाठी जीवन जाळले बाळा, तुझे नाही पाणी पाजले, तुझ्यासाठी जीवन जाळले बाळा, तुझे नाही पाणी मी तुझ्यासाठी जीवन जाळले रे बाळा, कधी नाही पाणी पाजले, पुष्प फुलांची सजवुनी डोली, स्मशानात मी बांधली खोली, स्मशानात मी बांधली खोली, आता तुझ्याशी कोणी न बोली, शेवटी अंगठ्याने पाणी प्याली, शेवटी अंगठ्याने पाणी प्याली, मी तुझ्यासाठी जीवन जाळिले रे बाळा, कधी नाही पाणी पाजले। आई वडिलांना जोपर्यंत जिवंत आहे तोपर्यंत आई म्हणून हाक मारा, जोपर्यंत जिवंत आहे तोपर्यंत बाबा म्हणून हाक मारा। अरे मेल्यानंतर तर पाणी पाजायला सगळी लोक येतील, पण जोपर्यंत जिवंत आहे तोपर्यंत त्यांना पाणी पाजा। अरे आईबाप गेल्यानंतर त्यांना अग्निप्रसाद द्यायला कोणी पण तयार होईल, पण जोपर्यंत ते जिवंत आहेत ना तोपर्यंत महाराज त्यांना सुखाची अनुभूती द्या। अरे मायबाप गेल्यानंतर
आंघोळ घालायला लाईन लागेल, लाईन. पण जोपर्यंत ते जिवंत आहेत ना तोपर्यंत त्यांना आंघोळ घाला, तोपर्यंत त्यांच्या चरणाची सेवा करा. अरे आई बाप गेल्यानंतर त्यांच्या पायाचं दर्शन घ्यायला अशी लाईन लागेल, पण जोपर्यंत मायबाप जिवंत आहे तोपर्यंत त्यांचं दर्शन घ्या. अरे आईबाप गेल्यानंतर त्यांच्या दशक्रिया विधीला, त्यांच्या 13व्याला, त्यांच्या वर्षश्राद्धाला जेवण घालणारी भरपूर आहेत, पण जोपर्यंत मायबाप आहेत ना तोपर्यंत या हातानं त्यांना घास भरवा. मला सांगा, इथं बसलेल्यांना माझा प्रश्न आहे, पुरुष मंडळ असू द्यात, महिला मंडळ असू द्यात, मला सांगा शेवटची वेळ कधी शेवटचं तुम्ही तुमच्या आई बापासोबत नीट बोललाय? मला सांगा कोणती शेवटचा वेळ आहे ज्यावेळी तुम्ही तुमच्या आई बापांना विचारलं, आई तुम्हाला बरं वाटतंय का, बाबा तुम्हाला बरं वाटतंय का? इथं बसलेल्यांना माझा प्रश्न आहे की किती जण पुरुष असे आहेत की त्यांनी आई जवळ गेलेत आणि आईला खांद्यावरती हात ठेवून विचारले, आई तुला बरं वाटतंय का ग, तुला मी घास भरवू का ग, तुझं पाय दुखतात का, मी चेपून देऊ का ग? इथं बसलेले पुरुष मंडळ किती जणांनी शेवटचा संवाद आपल्या बापासोबत बसून नीट केलाय? इथं किती जण असे आहेत की ज्यांना शेवटची मिठी आपल्या बापाला मारली आहे? तुम्हाला वाटतं आमच्या आईचं आमच्यावर प्रेम नाही, आमच्या बापाचं आमच्यावरती प्रेम नाही, आमच्या आई वडिलांनी आमच्यासाठी केलंय तरी काय? अरे जे स्वतः गरीब परिस्थितीमध्ये राहिले पण आम्हाला कधी गरिबीची महाराज झळ सोसू दिली नाही, स्वतः दुःखात राहिले पण आमच्यापर्यंत कधी दुःख येऊ दिलं नाही, स्वतः कष्टाची पराकष्ट सोसली पण आम्हाला कधी शेतामध्ये पाऊल टाकू दिला नाही. त्या आई वडिलांची जाण ठेवा, कारण आई वडिलांच्या चित्तामध्ये कायम स्मरण असतं ते मुलांचं, आई वडिलांच्या चित्तामध्ये कायम स्मरण असतं माझ्या मुलांच्या भवितव्याचं. रात्रंदिवस ज्यांचं चित्त चिंतन करतं तोपर्यंत चिंतन कायम स्वरूपी चित्तात राहतं, चिंतन चिंतात आहे चितेवरती जाईपर्यंत. नीट ऐका, चिंता एवढी आहे मातेच्या डोक्यात मुलाबद्दल, चिंता आणि चिता, नीट शब्द ऐका बर का, चिंता आणि चिता याच्यामध्ये फक्त फरक एकच आहे. कशाचा आहे? कशाचा आहे? पाणी उकर, फक्त अनुस्वाराचा, चिंता आणि चिता. पण त्याच्यात एक साम्य आहे बर का, फरक अनुस्वाराचा आहे पण साम्य असं आहे की चिता माणसाला मेल्यानंतर जाळते, चिता माणसाला मेल्यानंतर जाळते, पण चिंता माणसाला जिवंतपणी जाळत असते. चिताचंही काम जाळणं आहे आणि चिंताचंही काम जाळणं आहे. पण एक गोष्ट लक्षात ठेवा, ज्यावेळी चिंतेने माणूस चितेपर्यंत मरण पावतो त्यावेळी जी राख होते ना, राख, एक सुंदर मला दृष्टांत आठवतोय. एका ठिकाणी स्मशानभूमीमध्ये दोन व्यक्ती शेजारी शेजारी मरण पावले, दोन्हींनाही अग्निप्रसाद झाला. त्यातले एक प्रेत होतं ते श्रीमंत माणसाचं, ज्याने मरेपर्यंत काजू बदामाशिवाय दुसरं काय खाल्लं नाही, आणि दुसरं महाराज प्रेत होतं त्या माणसाचं ज्याला आयुष्यामध्ये 2 वेळेचं जेवण सुद्धा नीट मिळालं नाही. एक वेडा माणूस तिथं आला आणि दोन्ही माणसांच्या चितेची राख हातामध्ये घेतली आणि बघू लागला. माणसांना विशेष वाटलं की हा काय माणूस आहे, हिथं माणसांची चिता आहे, हिथं माणसांची मेलेल्या राख आहे
आणि तू राख हातात घेऊन काय तपासून बघतोय? तर एक जणाला प्रश्न पडला म्हणून तो त्याच्या जवळ गेला आणि विचारलं, दादा मला सांगा, ह्या दोन्ही राख हातामध्ये घेऊन तुम्हाला नक्की सिद्ध तरी काय करायचंय? त्यावेळी तो वेडा असणारा माणूस, जरी वेडा असला, जगासाठी जरी तो वेडा असला तरी त्या बुद्धीनं हुशार होता. तो सांगतोय, दादा माझ्या डाव्या हातातली राख त्या माणसाची आहे ज्यानं आयुष्यभर काजू बदामाशिवाय दुसरं काही खाल्लं नाही, आणि उजव्या हातातली राख त्या माणसाची आहे ज्यानं आयुष्यभर 2 वेळेचं जेवण सुद्धा नीट मिळालं नाही. आता मला सांगा, दोन्ही चितेची राख दिसताना कशी दिसते? वेगवेगळी दिसते का समान? कशी आहे ना समान? मग तो वेडा मनुष्य म्हणतोय, जर चिता एकच आहे, मरताना राखही सगळ्यांची होणार आहे, राखही दिसताना समान आहे, मग आयुष्यभर माणसाला गर्व कोणत्या गोष्टीचा असतो हे तपासून बघतोय, हे तपासून शोधतोय की आयुष्यभर माणूस कशाचा गर्व करतो, आयुष्यभर माणूस कशाच्या अहंकारामध्ये जगत असतो. काही जण माणसांना म्हटलं ना, आई बापाची सेवा करा, आई वडिलांनी तुमच्यासाठी खूप काही केलं, तर काही जण आम्हाला सांगा येतात, महाराज आम्ही सुद्धा आई वडिलांसाठी केलं. काय केलं? नीट ऐका बरं का. आपल्याकडे 10-15 मिनिटं राहिलेली आहेत. मला तुम्हाला अभंगाच्या चरणापर्यंत पोहोचवायचंय. आता पहिलं सांगते काय, नीट ऐका. काही जण म्हणतात, महाराज तुम्ही म्हणताय आई वडिलांची सेवा करा, आईनं आमच्यासाठी एवढं केलं तेवढं केलं. आम्ही सुद्धा आईसाठी केलं. काय केलं? आईनं आम्हाला जन्माला घातलं ना, त्यावेळी आम्ही लहान होतो, त्यावेळी आम्ही मलमूत्र केलं आईच्या अंगावर, ते साफ आईनं आमचं केलं. पण ज्यावेळी आमच्या आई वडील म्हातारे झाले ना, आई म्हातारी झाली, त्यावेळी आईचं मलमूत्र सुद्धा मी साफ केलं. ठीक आहे. परत तो मनुष्य सांगतोय, दादा ज्यावेळी आईनं आम्हाला लहानपणी घास भरवला, आमचं पोट भरलं, आज ती वयस्कर आहे, तिला खाता येत नाही, मी सुद्धा तिला माझ्या हातानं भरवलं. लहानपणी आमचे हातपाय दुखत असू दे, आमच्या आईनं हातपाय चेपले, म्हातारपणी आमच्या आईचं पाय दुखतात, मी सुद्धा आईचं पाय चेपले. लहानपणी आम्हाला चालता येत नव्हतं, आईनं हाताला धरून चालायला शिकवलं. म्हातारपणी आईला उठता बसता येत नाही, मी हाताला धरून चालायला शिकवलं. बघा, आईनं जे जे माझ्यासाठी केलं ना, त्याची बराबरी झाली का नाही? काय पोरग म्हणतंय, पाणी उकर, आईनं आपल्याला केलेल्या उपकाराची बराबरी होईल का? हा म्हणला, आईनं जन्म दिला, आम्हाला सांभाळलं, आम्ही आईला सांभाळलं. आईनं घास भरवला, आम्ही आईला घास भरवला. आईनं चालायला शिकवलं, आम्ही आईला चालायला लावलं. आईनं आमचे हातपाय चेपले, आम्ही आईचे हातपाय चेपले. मग मी म्हंटल, ठीक आहे, सगळ्याची जर बराबरी करायची असेल तर आईनं तुला अमृताचा पाना पाजला, तुम्ही याची पण बराबरी करून दाखवा. आईनं आम्हाला स्तनपान केलं, अमृताचा पाना पाजला, मला सांगा त्या पाजलेल्या दुधाची किंमत होईल का? इथं प्रत्येक गोष्टीची तुम्ही किंमत देऊ शकता, पण आईनं पाजलेल्या अमृताच्या पाण्याची किंमत कधीच होणार नाही. आईच्या दुधाची किंमत कधीच होऊ शकत नाही. एवढी आई श्रेष्ठ आहे. अरे आईनं आमच्यासाठी कष्ट सोसावं. एका ठिकाणी गर्भवती आई आहे, 9वा महिना चालू आहे, नवरा दुसऱ्या ठिकाणी कामाला आहे, पण तरी सुद्धा आईनं क्षणाचा विचार न करता काटकसर करावी, कष्ट करावं. एवढंच नाही, 1-1, 2-2 किलोमीटरवर डोक्यावरती पाण्याचे हंडे व्हावेत. आणि एवढं करत असताना अचानक तिला प्रसूती यातना सुरू झाल्या. आणि प्रसूती यातना सुरू झाल्याबरोबर तिची छोटीशी ननंद तिच्या सोबत होती, 6-7 वर्षाची. मला सांगा, त्या मुलीला काय कळतंय का? तिला फक्त दिसलं आपली वहिनी खाली आपटली, तिच्या पोटात दुखायला लागलंय, करायचं काय? ती रडत रडत महाराज सगळीकडे गेली. दवाखान्यात जावं, हाकींकडे जावं, सुईंकडे जावं,
पण सुईन सुद्धा म्हटली मी यायला तयार नाही, त्यांच्याकडे पैसे नाहीयेत. हिच्या प्रसूती यातना सुरू झाल्या. करायचं काय, काय करावं? यातना तर होत आहेत, पोटात दुखतंय. आणि असं होत असताना ज्यावेळी कोण आपल्या कामाला येत नसतं ना, दुःखाच्या क्षणी आपली माणसं सुद्धा आपल्यापासून महाराज दुरावतात. ज्यांना ज्यांना वाटतं ना ही माझी माणसं आहेत, ती माझी माणसं आहेत, हे मला वेळेप्रसंगी उपयोगी येतील. पण एक सांगू का, मरणाच्या क्षणी आपली माणसं सुद्धा आपल्या उपयोगी येत नाही. अरे जी माणसं म्हणतात ना ही माझी आई, ती माझा बाप, ती माझी बायको, ती माझा नवरा, ती माझी आत्या, अशी म्हणणारी मंडळी शेवटच्या क्षणी चितेवरती ठेवल्यानंतर शेवटी आग लावणारी सुद्धा कोण असतात? आपलीच माणसं असतात. आणि जी जी म्हणतात ना हे माझं, ते माझं, ही बायको माझी, नवरा माझा, पण त्यांना अग्नी प्रसाद देऊन आल्यानंतर आंघोळ केल्याशिवाय जी घरात पाऊल ठेवत नाहीत ना, ती सुद्धा कोण असतात? आपलीच माणसं असतात. अरे माणूस गेल्यानंतर जिवंतपणी कधी महाराज त्याचं प्रेम कळलं नाही. पण काही जण म्हणतात की महाराज तो असा अचानक मरण पावलाय, त्याला कुणीतरी मारून टाकलंय, म्हणजे त्याचा आत्मा सुद्धा भटकतोय. अरे मेल्यानंतर आपल्याच माणसाच्या आत्म्याला भेणारी सुद्धा कोण असतात? आपलीच माणसं असतात. तसं जिवंतपणी वेळेला कोणी उपयोगी येत नाही, त्यावेळी संत उपयोगी येतात. जे का रांझले गांझले त्याशी म्हणे जो आपले. एका वडाच्या झाडाखाली संत महात्मे ध्यान करत बसलेले. ती छोटीशी नणंद पळत पळत गेली. महाराज अहो माझ्या वहिनीला त्रास होतोय, तिच्या पोटात दुखतंय, तिची प्रसूती यातना सुरू झाली आहेत, काय करावं? डॉक्टर यायला तयार नाही, हाकीम यायला तयार नाही, सुईन यायला तयार नाही, करू काय? त्यावेळी ते संत सांगतायत बाळा तू काय काळजी करू नको, ही विभूती घे, तुझ्या वहिनीच्या डोक्याला लाव, पण तिला एकच गोष्ट सांग, आता लगेच जर तू मुलाला जन्म दिला तर जगातलं सगळ्यात दरिद्री मूल तुझ्या पोटी जन्माला येईल. पण तुझ्या वहिनीने जर प्रसूती यातना एक प्रहर थांबवली तर जगातलं सगळ्यात बुद्धिमान आणि चतुर मूल तिच्या पोटी जन्माला येईल. ती बारकी नणंद पळत पळत गेली. तिनं सांगावं वहिनी अगं साधू संतांनी सांगितलंय की आता लगेच जर तू मुलाला जन्म दिला तर जगातलं दरिद्री मूल जन्माला येईल. इथं बसलेल्या आईंना माझा प्रश्न आहे, कोणत्या आईला वाटेल का की माझ्या मुलानं जन्माला येतात दरिद्री यावं? वाटेल? पण माफी मागून विचारते, असं पण वाटत नाही. पण कोणत्या स्त्रीच्या हातात आहे का प्रसूती वेदना थांबवणं? आहे? प्रसूती रोखणं कुणाच्या हातात आहे का? ती नैसर्गिक क्रिया आहे, ते रोखता येत नाही. आणि ती पण रोखायला सांगितली किती वेळ? एक प्रहर. एक प्रहर म्हणजे 3 तासाचा एक प्रहर. किती तासाचा? हिथं 2-4 मिनिटं सुद्धा प्रसूती रोखणं आपल्या हातात नाही. पण त्या आईचं आपल्या मुलावरती प्रेम बघा. आई म्हणते आता जर मी मुलाला जन्म देवा तर आयुष्यभर माझं मुलगं दारिद्र्यात जगेल आणि माझ्या मुलाला दुःख झालेलं मला सहन होणार नाही, माझ्या मुलाला दारिद्र्यात मी पाहू शकत नाही. म्हणून त्या आईनं काय करावं? प्रसूती वेदना रोखण्यासाठी त्या आईनं काय केलं ऐका. प्रसूती वेदना रोखण्यासाठी आईनं मुंडकं खाली आणि पाय वरती 3 तास आईनं शीर्षासन केलं. ती म्हणजे महाराज गर्भवती असताना मुलाच्या सुखा करता. किती तास? 3 तास. जिचे पीडे बाळ, 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 जिचे पीडे
किती तास? 3 तास. आणि 3 तासानंतर आईनं मुलाला जन्म द्यावा. अरे ज्या क्षणाला आईनं मुलाला जन्म दिला असता दरिद्री मूल जन्माला आलं असतं. 3 तास शीर्षासन केलं आणि 3 तासानंतर आईनं मुलाला जन्म दिला आणि त्याचा जगात नाव लौकिक झाला. त्या मुलाचं नाव आहे चतुर बिरबल. चतुर बिरबल नावाचं मूल जन्माला आलं. महाराज 7वा आजोबा, 7 आजोबे आहेत, त्यातला एक आजोबा म्हणजे चतुर बिरबल. मला सांगा, चतुर बिरबलाचं नाव सगळ्यांना माहित आहे, पण त्याच्या पाठीमागं आईचं किती कष्ट आहेत. आईनं त्याला जन्माला घालण्याकरता किती मोठ्या संकटातून गेली हे कोणाला माहित होतं का हो? कारण मुलाचं नाव लौकिक होतो, पण त्याच्या पाठीमागं माय बापाचं केवढं मोठं संघर्ष आहे हे कोणाला माहीत नसतं. अरे ज्यावेळी श्रीकृष्णाला कंसानं मारण्याचा निर्णय घेतला त्यावेळी महाराज माझ्या बाळाला वाचवा, तो कंस मारेल अशी घाय मोकलून रडणारी देवकी माता कधीच कोणाला दिसली नाही. अरे राम वनवासाला निघाला ना त्यावेळेस कौसल्या माता रडायला लागली, रामा अरे तू गेल्यानंतर मी जगू शकत नाही, माझं काय होईल? त्या आईचं प्रेम कधी कोणाला दिसलं नाही. म्हणून कधी प्रश्न आई वडिलांना विचारण्यापूर्वी तुम्ही आमच्यासाठी केलं तरी काय? कधीतरी महाराज आपल्यासाठी दिवस रात्र किचन मध्ये राबणाऱ्या आईचं प्रेम जाणून घ्या. कधीतरी आपल्यासाठी 10-10, 20-20 किलोमीटरवर कामाला जाणारा 100-100 क्विंटलची पोती उचलणारा बाप, 1-1 क्विंटल पोतं अशी 100 क्विंटलचा ट्रक खाली करणारा बाप कधी कोणाला दिसला नाही. आईचं प्रेम, आईची माया. अरे ज्या ज्या वेळी गरीब परिस्थिती होती ना आईनं पोटाला बांधलं महाराज, जन्माला घातला आम्हाला आणि आम्हाला जन्माला घालून महाराज जन्माला घातलं आणि दुसऱ्या दिवशी लगेच आई महाराज कष्ट करण्याकरता शेतात गेली. इथली जुनी मंडळी आहेत ना, इथल्या म्हाताऱ्या बायका, त्यांना आठवत असेल जुने दिवस. जोपर्यंत शेतामध्ये कष्ट करत नाही तोपर्यंत घरी चूल पेटत नव्हती. पोट बांधलं, कधी कधी भूक लागली ना तर पाणी पिऊन दिवस काढले. कधी महाराज आईला पाना फुटला नाही ना, जेवायला टाइमवर मिळत नव्हतं, खाणं टाइमवर नव्हतं. एक वेळ आईला दूध येत नसेल ना तर त्या आईनं पिठामध्ये पाणी ओतलं आणि पिठाचं पाणी महाराज मुलाला पाजलं. त्या काळी महाराज कितीही हालाकीचे दिवस असू द्या पण आम्हाला कधी काही कमी पडू दिलं नाही. म्हणून कधी माझ्या आई वडिलांनी मला वॉचच का नाही घेतलं, माझ्या आई वडिलांनी मला ब्रँडेड शूजच का नाही घेतलं, माझ्या आई वडिलांनी मला मोबाईलच का नाही घेतला, माझ्या आई वडिलांनी मला गॉगलच का नाही घेतला, अशासाठी दुःख मानत बसू नका. कारण देवानं आम्हाला त्याच्याही पेक्षा मौल्यवान आमच्याकडं आई वडील दिलेत. अरे कधीतरी तुम्हाला वाटलं ना मला असे आई वडील का मिळालेत, मला हे पाहिजे ते पाहिजे, तर कधीतरी ज्याला माईबाप नाहीत ना, माईबाप ज्याला आई नाहीये ना त्याला आईचं दुःख विचारा. तुम्हाला वाटलं ना मला आईबाप असे का मिळाले, कधीतरी आश्रम शाळेत जावा. आमच्या संस्थेमध्ये सुद्धा काही मुली आहेत की महाराज त्या लहान होत्या त्यावेळी त्यांची आई सोडून गेली, त्यांचे बाबा त्यांना सोडून गेले. काही मुली अशा आहेत की त्यांच्या करोनाच्या काळामध्ये महाराज त्यांचे बाप उरला नाही, आई उरली नाही, भाऊ कुठं माहित नाही, बहीण कुठे माहिती नाही. अशी भरपूर मुलं आहेत. कधीतरी आश्रमाला भेट द्या आणि त्या भगवंताचा उपकार म्हणा की देवानं आम्हाला घालायला ब्रँडेड शूज नाही दिले, देवानं आम्हाला घालायला ब्रँडेड वॉच नाही दिलं, देवानं आम्हाला खायला चांगलं जेवण नसलं दिलं ना तरी देवानं आमच्यावर प्रेम करायला आम्हाला मायबाप दिले. अरे याच्यासारखा मोठा उपकार काय करावा. अरे आई वडील नसतील ना तर त्यांचं जीवन महाराज असूनही नसल्यासारखं आहे. अरे कुणाला त्याने दुःख सांगावं, काही दुखलं खुपलं तर आई जवळ येते, उशाला बसते, रात्रंदिवस ताप यावा मुलाला, अरे पट्ट्या करते ना ती आई असते.
आम्हाला दुखायला लागावं, आम्ही रडत असावं, तर मुलाची मायेने समजूत घालून आपल्याला काकेवरती घेणारा, कडेवरती फिरवणारा कोण असतो? बाप असतो. या जगाच्या पाठीवर मी कीर्तनामध्ये असून तुम्हाला सांगते की एक वेळ तुम्ही पंढरपूरला गेला ना, तर पंढरपूरला गेल्यानंतर तुम्हाला मायबाप भेटतील याची गॅरंटी मी देऊ शकत नाही, पण आई वडिलांच्या चरणाची सेवा करा, तुमच्या घराचं पंढरपूर झाल्याशिवाय राहणार नाही. एवढी ताकद त्या आई वडिलांच्या सेवेत आहे. आजकाल माया बाप केवळ कासी, माया बाप केवळ तीर्थासी, पुंडलिके काय केले, परब्रह्म उभे केले. आई वडील आहेत ना, त्यांना इतर कोणत्या ठिकाणी जाण्याची गरज नाही. कीर्तनाच्या माध्यमातून मी 5-10 मिनिटं घेणार आहे बरं का. बरोबर 12-15ला आपण फुलं टाकणार आहे. जी उभी मंडळी आहेत त्यांना विनंती आहे, तुम्ही बसलं तरी ठीक होईल, थोडं पुढं आलं तरी ठीक आहे, कारण कीर्तन थोडं चालू व्हायला वेळ गेला आणि अभंग पूर्णपणे सोडवणं हे देखील जबाबदारी आहे. जर बघायला गेलं तर आईच्या चित्तामध्ये मुलांचं स्मरण आहे. आई काय करती, देह विसरी आपुला जवळी घेता. अरे शेतामधून कष्ट करून येणारी आई असावी आणि पोरग महाराज दिवस रात्र आईच्या विचारात असतं. दिवसभर विचार करतं माझी आई कधी येईल, माझी आई घरी आल्यानंतर मला खाऊ बनवून देईल. आणि आई घरी आल्यानंतर आईच्या कडेवरती पोरानं जाऊन बसावं. आईच्या दिवसभराचा शीण होता ना, तो सगळा निघून जातो. आईनं चेहऱ्यावरती हात फिरवावा आणि म्हणावं, बाळा बाळाचा मुखचंद्र सुखला, बाळाचा मुखचंद्र सुखला, कुणाची दृष्ट लागली याला. अहो पोरग दिसायला देखणं असू द्यात किंवा दिसायला चांगलं जरी नसू द्यात, एखादं पोरग गोरं असू द्यात, काळं असू द्यात, कसलंही असू द्यात, पण त्या आईला आपलं पोरग सुंदरच असतं. त्या आईला आपलं पोरग सर्वश्रेष्ठच असतं. महाराज पोरग दिसायला काळं जरी असलं ना, तरी आई महाराज पोरग जेवत नसलं की तिच्या नजर उतरून काढावी. आईनं काय करावं, काळा तवा, काळी भाकरी, त्या भाकरीला काळं लावावं आणि काळ्या कुत्र्याच्या अंगावरून उतरून टाकावं. कुणाची नजर लागली माझ्या बाळाला. एवढं प्रेम करते आई, एवढी माया असते आईची. म्हणून आईच्या ठिकाणी कोणीही दुसरी जागा घेऊ शकत नाही. आईची किंमत ही आई गेल्यानंतर कळतं. अरे ज्यावेळी घरामधलं घर पण जातं, ज्यावेळी घराचं गोकुळ नष्ट होतं, घरातली तुळस सुद्धा महाराज सुकून जाते आई नसल्यानं. घरातलं महाराज हसतं खेळतं वातावरण सुद्धा महाराज दुःखात बदलतं आई नसल्यानं. घरातली मुलं पोरकी होतात आई नसल्यानं. घरात महाराज मुलांना क्षणाला जाणीव होते, अरे ज्या ज्या वेळी मला दुःख झालं, चालताना मला ठेस लागावी, चालताना ठेस लागली की पहिला शब्द तोंडातून येतो तो म्हणजे आई ग. त्यावेळी मुलाला आठवतं, क्षणाला आठवण होते आणि पोरग म्हणतं, आई ग मी जिवंतपणी तुला आई म्हणून हाक मारली नाही, कधी महाराज पाणी पाजलं नाही, आज आई तुझी आठवण होते. आई अगं हे तुझं पोरग चुकलं, त्याला माफ कर ग आई. ते पोरग आईच्या आठवणीमध्ये म्हणत असतं,
चुकलं तुझं बाळ आई, चुकलं तुझं बाळ आई, रडत धाई धाई ग, रडत धाई धाई ग, ये ना माझे आई 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 ग. चुकलं तुझं बाळ आई, चुकलं तुझं बाळ आई, रडत धाई धाई ग, रडत धाई धाई ग. ये ना माझे आई ग, ये ना माझे आई ग, ये ना माझे आई ग, ये ना माझे आई ग. किती ग माझे हाल झाले सांगू मी कुणाला, सांगू मी कुणाला आई, सांगू मी कुणाला, किती ग माझे हाल झाले सांगू मी कुणाला, सांगू मी कुणाला, सांगू मी कुणाला. निघून गेली सावली मी पडलो ग उन्हाला. पडलो ग उन्हाला, पडलो ग उन्हाला. पोरगं सांगतोय आई, अगं तुझ्या जाण्यानं सगळ्यांनी माझं हाल हाल केलं. तू गेल्यानंतर माझा चुलता माझ्या सोबत नीट बोलत नाही ग आई. तू गेल्यानंतर माझी काकू माझ्या सोबत नीट बोलत नाही. भावंडाचं प्रेम, भावंडाची माया, अगं आई तू गेल्यानंतर ह्या तिघा चौघांना मी कसा सांभाळू. तुझी नातवंड आहे, तुझ्या सुना आहे, तुझा परिवार आहे, कसा मी एकटा सामोरी जाऊ. त्यावेळी थोरल्या भावाची व्यथा आहे की दादा, अरे मायबाप गेले, पण मायबाप गेल्यानंतर परिवारासाठी जो आई बनतो ना, तो घरातला सगळ्यात मोठा भाऊ, घरातला मोठा पुरुष आहे. आणि मायबाप गेल्यानंतर घराची सगळी जबाबदारी सांभाळती ती घराची सून आहे. त्यांनी सगळ्यांनी स्मरणात ठेवावं की आई बाप गेल्यानंतर पोरग होतं, त्याला उन्हाची धाक लागायला सुरुवात होते. आणि ते पोरग म्हणतंय की महाराज तू गेल्यानंतर माझे हाल झाले, किती ग माझे हाल झाले सांगू मी कुणाला. सांगू मी कुणाला, निघून गेली सावली मी पडलो ग उन्हाला. गोठ्यामध्ये वासराला, गोठ्यामध्ये वासराला शोधित अशी गाई ग, शोधित अशी गाई. ये ना माझे आई ग, 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 ये ना माझे आई ग. ये ना माझे आई ग. चुकलं तुझं बाळ आई, रडत धाई धाई ग, रडत धाई धाई ग, ये ना माझे आई ग, तू ये ना माझे आई ग. किती ग माझे हाल झाले सांगू मी कुणाला. निघून गेली सावली मी पडलो ग उन्हाला. गोठ्यामध्ये वासराला शोधी जशी गाई ग, शोधी जशी गाई ग, ये ना माझे आई ग, ये ना माझे आई ग. आईनं आम्हाला घास भरवला, दावी प्रेम भाते आणि अंगावरती चढते. तसंच तुकाराम महाराज म्हणतात आम्ही काय केलं तर बघायला गेलं ना तर महाराज आईनं आम्हाला प्रेमाचा पाणा पाजला, देह झिजवला, आमच्यासाठी रक्ताचं पाणी केलं. म्हणून त्या आई वडिलांना स्मरणात ठेवा. आज मला विचारलं ना ठवरे परिवारांनी, ताई तुम्ही तुमच्या कीर्तनाच्या माध्यमातून आम्हाला सांगा की आमची आई कुठं असेल, आता आमची आई आलेली असेल का. तर आज सगळ्यांना सांगते, या ठिकाणी आपल्या आई इथं उपस्थित आहेत. कशा करता. तुका म्हणे पितृ आशीर्वाद देती, कल्याण इच्छिती सर्व काळ.
आपल्या कुळाचं आपल्या परिवाराचं कल्याण व्हावं याच्याकरता महाराज आईंचा आत्मा इथं आलाय. आणि कशा करता इथं कीर्तन आहे, कशा करता इथं नामस्मरण आहे. ज्ञानदेव सांग झाला हरिपाठ, पूर्वजा वैकुंठ मार्ग सोपा. आईंच्या आत्म्याला वैकुंठाला जाण्याचा मार्ग मोकळा व्हावा याच्याकरता कीर्तन आहे, याच्याकरता नामस्मरण आहे. कारण बघायला गेलं तर यमाचा पाहुणा प्राणी होय हा पाहुणा आहे आणि तो पाहुणा शेवटी मुक्तीला जाणार आहे. आज इथं कीर्तनाच्या माध्यमातून विचारलं ना, ताई सांगा आमच्या आईला कुठं जागा भेटली आहे. तर ज्या माऊलींची मुलं एवढ्या आपल्या आईवरती प्रेम करतात, ज्या माऊलींच्या सुना आपल्या सासूबाईंवरती एवढं प्रेम करतात, नातवंड नातू सगळा परिवार आणि सगळी माणसं त्यांच्या श्राद्धानिमित्त त्यांना श्रद्धांजली अर्पण करायला एवढी उपस्थित आहेत. अशा माऊलीला जिनं कधी कुणाला दुखवलं नाही, सगळ्यांच्या सुखात कामी आली, सगळ्यांचं चांगलं पाहिलं, त्या माऊलीला आज कीर्तनाच्या माध्यमातून सांगते भगवंताच्या चरणात जवळच जागा मिळणार आहे आणि त्यांना मुक्ती मिळाल्याशिवाय राहणार नाही. म्हणून तुका संता पुढे पायी झोंबे लाडे कोडे विठोबा रकुमाई. उत्तम जानकर साहेब या ठिकाणी उपस्थित आहेत. सगळ्यांचं धन्यवाद. चुकून कुणाचं नाव घ्यायचं राहिलं असेल, माझा आवाज तुमच्यापर्यंत पोहोचवण्याचं काम केलं ती माई सिस्टीम. कैलासवासी मारुती शंकर ठवरे यांच्या पत्नी कैलासवासी तानोबाई मारुती ठवरे, थोरला मुलगा असेल नाथा मारुती ठवरे, दत्तात्रय मारुती ठवरे, सोन्या बापू मारुती ढवरे, लालासो मारुती ढवरे या ठिकाणी उपस्थित आहेत. त्यांच्या चारही सुना सोनालीताई असेल, रुपालीताई असेल, शीतलताई असेल, रेखाताई असेल, त्याचबरोबर त्यांची नातवंड अभिराज, वैष्णवी, अश्लेषा, प्रथमेश, प्राजक्ता, कृष्णजित, गायत्री, पृथ्वीराज असा गोकुळानं भरलेला परिवार. गोकुळाच्या सुखा अंतपार नाही लेका असं विठ्ठल विठ्ठल सुंदर असं नियोजन या परिवारानं केलेलं आहे. त्याचबरोबर आमचे चव्हाण साहेब यांनी या कार्यक्रमाचं नियोजन केलं. या ठिकाणी हा सोहळा थाटला, त्यांचं देखील धन्यवाद. 2 मिनटं आपण श्रद्धांजली अर्पण करणार आहोत, पण त्याआधी सगळ्यांना एक विनंती आहे की 2 मिनटं सगळ्यांनी भगवंताचं भजन करायचं आहे. उद्यापासून सगळ्यांना माहीत आहे की उद्यापासून कोणता महिना चालू होणार आहे. श्रावण महिना आणि पहिला सोमवार आहे, बरोबर. तर सोमवार आहे. बघायला गेलं तर सगळ्यात लवकर पावणारी देवता कोणती असेल, फुलं वाटून घ्या तोपर्यंत. सगळ्यात लवकर पावणारी देवता म्हणजे भोलेनाथ आहेत आणि त्या भोलेनाथाचं स्मरण सगळ्यांकडून घडणं महत्वाचं आहे. ज्या ज्या वेळी भोलेनाथांच्या मुखातून 5 मंत्र बाहेर पडले, ते 5 मंत्राचा जाप जरी तुम्ही केला ना तरी तुमच्या सर्व अखंड दुःखाचा नाश झाल्याशिवाय राहणार. पहिला मंत्र आहे प्रणव मंत्र आणि तो प्रणव मंत्र फक्त असा आहे ओम. ओम या मंत्राचा तुम्ही जर जाप केला तर कोणतेही तुम्हाला आजार असू द्यात ते आजार नष्ट झाल्याशिवाय राहत नाही. हा पहिला मंत्र आहे प्रणव मंत्र. दुसरा मंत्र कसा आहे तर दुसऱ्या मंत्राचं नाव आहे ओम नमः शिवाय. ओम नमः शिवाय मंत्राचा जर तुम्ही जाप केला तर महाराज ओम नमः शिवाय मंत्राचा जाप केला आणि हा जाप जर तुम्ही अखंड चालू ठेवला तर तुमच्या घरामध्ये वैभव, धन, संपत्ती नांदल्याशिवाय राहणार नाही. तिसरा मंत्र गायत्री मंत्र. गायत्री मंत्र ओम भूर्भुवस्वः तत्सवितुर्वरेण्यं भर्गो देवस्य धीमहि धियो यो न प्रचोदयात्. या मंत्राचा जाप तुम्ही सकाळी सकाळी सूर्याला नमन करताना सूर्याला पाणी वाहा, त्या पाण्यामध्ये अक्षदा टाका, साखर टाका, लाल फुलं टाका, बेलाची पत्र टाका आणि ते पाणी सूर्याला अर्पण करा. आणि असं अर्पण करत असताना तुम्ही त्या मंत्राचा जाप केला तर महाराज तुम्ही तुमचे कोणी पैसे घेतलेले असू द्यात, तुमचं धन तुमच्याकडे येत नसू द्यात, कोणी तुमचे पैसे घेतलेत पण द्यायला तयार नाही, असा जर तुम्ही या मंत्राचा जाप करून सूर्याला पाणी अर्पण केलं
ह्या गायत्री मंत्राचा जाप रविवारी केला तर तुमचे पैसे माघारी येतात, हे त्या मंत्राची ताकद आहे. चौथा मंत्र मृत्युंजय मंत्र. मृत्युंजय मंत्राचा जाप केला तर तुमचा आकातकालीन मृत्यू टळल्याशिवाय राहत नाही. आणि पाचवा मंत्र आहे चिंतामणी मंत्र. चिंतामणी मंत्र सगळ्यांनी म्हणायचा आहे. हात वरती करा सगळ्यांनी, 2 मिनिटं सगळ्यांनी वरती हात करायचा आहे. चला, आपल्या चिंतेचं दहन झाल्याशिवाय राहणार नाही, आपली चिंता नष्ट झाल्याशिवाय राहणार नाही. भगवान भोलेनाथाचं चिंतामणी मंत्र सगळ्यात सोपा आहे आणि सगळ्यांनी सहज म्हणता यावा असा मंत्र आहे. श्रीराम जय जय राम, श्रीराम जय जय राम, श्रीराम जय जय राम, श्रीराम जय जय राम. एक ताळी उद्या, एक ताळी. सगळ्यांनी मागं म्हणायचंय, सगळ्यांनी भजन करायचंय. श्रीराम जय जय राम, श्रीराम जय जय राम, श्रीराम जय जय राम, श्रीराम जय जय राम. श्रीराम जय जय राम, 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 श्रीराम जय जय राम. श्रीराम जय जय राम, श्रीराम जय जय राम, श्रीराम जय जय राम, श्रीराम जय जय राम, श्रीराम हा चिंतामणी मंत्र आहे आणि या 5ही मंत्राचं तुम्ही उच्चारण केलं तर महाराज हळूहळू तुम्हाला त्याची प्रचिती जाणवेल. म्हणून भगवान भोले शंकराचं नमन करा, त्यांना शरण जा. कारण एकमेव भगवान असा आहे, एकमेव देव असा आहे की तो लगेच पावतो. म्हणून भोलेनाथांना शरण जा आणि सगळ्यांनी एकदा जोरात गजर करायचा आहे. हर 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 हर. आणि ज्या माऊलीला एवढ्या पावन दिवशी मरण यावं की ताईंनी मला सांगितलं एकादशी दिवशी मरण आलेलं आहे. म्हणजे महाराज एकादशी मरण यायला महाराज माणसं इच्छा करतात. तुका म्हणे एका मरणाची सरे उत्तमची उरे कीर्ती मागे. म्हणून आईंच्या आत्म्यात शांती लाभावी, त्यांना देवमार्ग मिळावा अशी ईश्वर चरणी प्रार्थना करते. माईक सिस्टीम सुंदर अशी माईक सिस्टीम आहे, दादांचं धन्यवाद. त्याचबरोबर या ठिकाणी माऊली प्रसाद आश्रम मुलींची मोफत वारकरी शिक्षण संस्था मी स्वतः चालवते. 50 ते 60 मुली अनाथ मुली आहेत, परत ज्यांची परिस्थिती गरीब अशा मुली आहेत. तर ज्यांना कुणाला तुमच्या मुलींना आमच्या संस्थेमध्ये घालायचं असेल घातलं तरी चालेल, या कार्यास कोणाला मदत करायची असेल त्यांनी केली तरी चालेल. आणि जे तुम्हाला जाहिराती वाटल्या, मी स्वतः डॉक्टर आहे, कारण कीर्तनाबरोबर परमार्थाबरोबर शिक्षणही घेणं गरजेचं आहे. माझं स्वतः MSc BEd झालंय, PhD झालंय, मी स्वतः NSMD आहे. तर ज्यांना कोणाला आजार असतील, गुडघेदुखी, मणकेदुखी, सांधेदुखी, मूळव्याध, मुतखडा, दमा अशा अनेक आजारावरती आयुर्वेदिक इलाज आपल्या ठिकाणी उपस्थित आहेत. कधी जर तुम्ही आश्रमावरती आला, मुक्काम पोस्ट खुंटे, तालुका फलटण, जिल्हा सातारा या ठिकाणी आपलं संस्था आहे, तर नक्की भेट द्या. तुम्ही सर्वांनी तिथं शांत चित्ताने कीर्तन ऐकलं. ठवरे परिवारानं मला इथं आमंत्रित केलं. आमचे चव्हाण काका असतील, सगळ्या ठवरे परिवार, त्या परिवारातल्या सुना, नातवंड, मुलं सगळ्यांना मी नमन करते. सगळ्यांच्या चरणावरती शिरकमळ ठेवते आणि माझ्या सेवेला पूर्णविराम. हा संपूर्ण कार्यक्रम तुम्हाला ज्या चॅनलवर पाहायला मिळणार आहे, ओम साई क्रिएशन, ओम साई कीर्तन, आपल्या भागातलं वैभव, सोलापूर जिल्ह्यातलं नातेपुते गावचं वैभव, ओम साई क्रिएशन. आमचे रोहित दादा या ठिकाणी शूट करतायत. ओम साई क्रिएशन चैतन्य दादा, तर तुम्हाला नक्की ओम साई क्रिएशनवर पाहायला मिळेल. पुन्हा एकदा सर्वांच्या चरणावरती शिरकमळ ठेवते. सगळ्यांनी आहे या